नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI विथ अश्वजित या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITI प्रवेशासंबंधी जी प्रथम प्रवेश सूचना आलेली आहे त्या संबंधित माहिती घेणार आहोत. तर ही सूचना नोटिफिकेशन हे 15 मे 2025 रोजी आले, परंतु आज दिनांक 29 मे 2025 अद्यापही यामध्ये कोणतेही अपडेट नाही. तर काय आहे या नोटिफिकेशन मध्ये आपण ते सविस्तर बघणार आहोत. तर आपल्या समोर हे नोटिफिकेशन मी ओपन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याच्या पद्धती, तसेच प्रवेश अर्ज निश्चित करणे, प्रवेश अर्ज निश्चित झाल्यानंतर प्रवेश अर्ज जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन कसा निश्चित करायचा त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच निश्चित झाल्यानंतर प्रथम प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्य कसे सादर करायचे त्याचे संपूर्ण वेळापत्रक दिलेले आहे. तर प्रवेशाचे वेळापत्रक हे असे आहे, आपण झूम करून त्याला बघू. बघा, तर प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे हे 15 मे 2025 पासून सुरू झालेले आहे, पण ते कधीपर्यंत आहेत अद्यापही त्याचं सविस्तर नोटिफिकेशन अजून संकेतस्थळावर आलेलं नाही. तर 15 मे 2025 पासून आपण प्रवेश अर्ज करू शकतो. तसेच त्यामध्ये काही चुकी झाली असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो, प्रवेश शुल्क सुद्धा जमा करू शकतो. यानंतर प्रवेश अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन आपल्याला जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन अर्ज निश्चित करायचा आहे. तर ते सुद्धा 15 मे 2025 रोजी पासूनच सुरू झालेलं आहे. अर्ज निश्चित झाल्यानंतर आपल्याला पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करायचे आहे. तर त्याची डेट ही 26 मे 2025 पासून सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतु कन्फर्म केलेला नाही, तर त्यांनी लवकरात लवकर जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन अर्ज कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी सुद्धा विकल्प सादर करायचे आहेत. तर त्याची सुरुवात ही 26 मे 2025 रोजी पासून झालेली आहे. ती कधीपर्यंत आहे त्याचं सविस्तर वेळापत्रक अद्यापही आलेलं नाही. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे याचा एक सविस्तर व्हिडिओ याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो आपण बघून स्वतः सुद्धा पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्य भरू शकता. काही अडचण आल्यास कमेंट करा, त्यावर दुसरा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला सोल्युशन दिल्या जाईल. त्यानंतर या ठिकाणी एक महत्वाची नोटीस दिलेली आहे. 10वीची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट लागल्यानंतर अजूनही 10वीची मार्कशीट मिळालेली नाही, त्यामुळे याचं सविस्तर वेळापत्रक अजून घोषित करण्यात आलेलं नाही. ते आल्यानंतर तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून अशाच पद्धतीने त्याचं सविस्तर विश्लेषण करून सांगण्यात येईल. चॅनलवर नवीन असाल, समोरील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या ITI विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.